इथे 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 पुढे प्ले करा आता. एनर्जी 1 2 3 1 2 3 1 2 3. नमस्कार मित्रांनो, हे आमचे शिवांचे आजोबा आणि आज यांच्या जोडीने आम्ही इथे चिमण्यांसाठी खाद्य टाकले. नाशिकची थंडी कडाक्याची वाढली, चिमण्या सुप्त झालेल्या आहे. चिमण्या हे प्राणी जगातलं असं प्राणी आहे की ते जगलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या दारात अशी व्यवस्था करा. त्यांना रोज दाणे टाका, पाणी ठेवा आणि स्वतःमध्ये एनर्जी तयार करण्यासाठी टाळ्या वाजवा, जेणेकरून चिमण्याही आकर्षित होतील, तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. पुन्हा एकदा 1 2 3 1 2 3 1 2 3 सगळ्यांनी करा. शाळेतल्या मुलांनी सगळ्यात आधी करा. धन्यवाद. ऑल द बेस्ट. हे बघा, लगेच पक्षी यायला लागलेले आपल्याकडे. जसं पक्ष्यांना दाणे टाकले, पक्ष्यांची किलबिलाट झाली, टाळ्या वाजवल्याबरोबर पक्षी आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचं खाद्य, त्यांचा मित्र जागा झाला आहे, त्यांच्यासाठी अन्न देतोय म्हणून गोळाही होता. इकडे बघा, हे अशी पक्ष्यांसाठीची घरटे आम्ही बनवली आहे. मी नेहमी म्हणतो, माझ्या फेसबुकला लॉग इन करा की हे घरटं माझ्या मुलांनी शाळेत जाताना बनवलं होतं. आज जवळपास 8 वर्ष या घरट्याची होत आहे आणि 8 वर्षामध्ये कित्येक चिमण्यांच्या कुटुंबांनी इथे संसार केलेला आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. हा आणखी एक चिवताईचा बनवलेला बंगला. हे बघा, हे सुद्धा एक चिवताईचं घर आम्ही बनवलं आहे आणि त्याखाली वेस्टेज बॉटलमध्ये लावलेली कोथिंबीर पण तुम्हाला दिसते. आणखी हे एक चिवताईचं घर, छान चित्र त्यावरती काढलेली आहेत, नारळाची चित्र आहेत. ही खिडकी आहे, इकडून एक दरवाजा ठेवला आहे. चिवताई टाउनशिप आहे, 15 ऑगस्ट 2023ला बनवलेले मुलांनी. याच्यातही त्यांनी घर केलेलं आहे आतमध्ये. आणि पुन्हा हे वेस्टेज बॉटल आणि त्यामध्ये लावलेली छान फुलांची झाडं. हे बघा, खिडकीमध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीने चिमण्यांसाठी, पक्ष्यांसाठी धान्य ठेवत असतो, पाणी ठेवत असतो. सगळ्यांनी हे काम करा. चिमणी जगवा, पर्यावरण जगवा. धन्यवाद.